दिला पहिला क्वेश्चन पहा. The amount of heat energy required to raise temperature of 1 gram of helium. हेलियम 1 ग्राम हेलियमचं NTP ला नॉर्मल टेम्परेचर प्रेशरला T1 वरनं T2 ला टेम्परेचर वाढवायचं असेल तर किती हीट द्यावी लागेल. बघा फक्त टेम्परेचर जर वाढवायचं असेल ना, फक्त टेम्परेचर वाढवायचं असेल याचा अर्थ इंटरनल एनर्जी वाढवायची. आणि फक्त इंटरनल एनर्जी जर वाढवायची असेल तर कॉन्स्टंट व्हॉल्यूमला हीट दिली पाहिजे. हे लॉजिक समजतंय का पहा. राईट. कॉन्स्टंट व्हॉल्यूमला हीट द्यायची याचा अर्थ दिलेली हीट जी असते ही इंटरनल एनर्जी मध्ये जाते. आणि इंटरनल एनर्जीचा चेंज इज नथिंग बट NCV डेल्टा टी. एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहेत. 1 ग्राम हेलियम घेतलाय. 1 ग्राम हेलियम. 1 ग्राम हेलियम म्हणजे काय? 1/4 PV. PVचा फॉर्म्युला असतो F/2R. आणि डेल्टा टी किती आहे? T2 - T1. ठीक आहे. 1/4 डिग्रीज ऑफ फ्रीडम. हेलियम गॅस सांगितलाय. हेलियम म्हणजे कोणता गॅस झाला? मोनो. मोनो म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम 3, 2, R, T2 - T1 म्हणजे 3/8 R, T2 - T1. पण ऑप्शन मध्ये कुठेच R नाहीये तर आपल्याला हे रिलेशन माहिती आहे. R/Na इज इक्वल्स टू KB. देअरफॉर 3/8 R च्या जागी टाकला मी KB × Na T2 - T1. कोणता ऑप्शन आला पाहिजे पहा. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. बी बरोबर. पलक बरोबर. संस्कृती. पहिल्याचं सोल्युशन समजलंय. क्वेश्चन 1. दुसरा चला दुसरा काय म्हणतोय पहा. द मीन फ्री पाथ ऑफ द मोलिक्यूल ऑफ अ गॅस. आठवतो मीन फ्री पाथचा फॉर्म्युला लॅम्बडा. मीन फ्री पाथ काय होता फॉर्म्युला? 1/√2 पाय d² छोटा n. टर्म जर आठवत असतील तर छोटा n इज नथिंग बट नंबर डेन्सिटी, नंबर ऑफ मोलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. D stands for diameter, diameter of molecule. हेच विचारले का रे? रेडियस सांगितली आहे. रेडियसला प्रपोर्शनल घ्या नाही तर डायमीटरला घ्या. इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू D². आता D म्हणजेच 2R असतं ना. 1/2R². दिस इज इनडायरेक्टली proportional to R². डायमीटरला म्हणजेच R². ला इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू R². D यायला पाहिजे. बरोबर. एकदम करेक्ट. जायचं पुढे. तिसरा पाठ. टू वेसल्स सेपरेटली कंटेन सेपरेटली मिक्स करू नका. टू आयडियल गॅसेस A and B ॲट सेम टेम्परेचर. ओके. A चं टेम्परेचर B चं टेम्परेचर सेम आहे. दोन्ही पण आयडियल गॅस आहेत. बेसिक डेटा काढत चालूयात. प्रेशर ऑफ A इज बीइंग ट्वाइस दॅट ऑफ B. Twice that of B. Okay. Under such condition, density of A is found to be 1.5 times that of B. Density of A is 1.5 times that of temperature of B. What is the ratio of molecular weight of A and B? M0 of A upon. किती आहे असा विचार. डेन्सिटी ऑफ गॅसचा फॉर्म्युला माहिती आहे का रे? आयडियल गॅस इक्वेशन असतं PV बरोबर NRT. नंबर ऑफ मोल्सला आपण मास अपॉन मोलार मास लिहू शकतो. ठीक आहे सर. मोलार मासला इथे घेतलं बघा. या मोलार मासला इथे घेऊन गेलो. हा आला M/V into RT. So PM0 is equals to density RT. Rho is nothing but D आहे. D density. डेन्सिटी बरोबर काय आला फॉर्म्युला? PM0/RT. ठीक आहे सर. जे सेम आहेत ते इग्नोर करा. सेम कोण आहेत? आय थिंक टेम्परेचर सेम आहे. R सेम आहे. सोडून द्या. मोलार मासचा रेशो काय बनेल? मोलार मास इज नथिंग बट डेन्सिटी अपॉन प्रेशर. तिथे मी रेशो टाकतो. काय या दोघांचा रेशो टाकतो. मोलार मास डेन्सिटीला कसा आहे? डायरेक्टली तो DA/DB. D. आणि प्रेशरला कसा आहे? प्रेशरला
इन्व्हर्सली याचा अर्थ प्रेशर बी चं वरती लिहिणार मी, याचं खाली लिहिणार. आता डीए बाय डीबी किती आहे बघा, डीए बाय डीबी हे डीए ह्याला खाली घेऊन या 1.5. ठीक आहे. पीबी अपॉन पीए किती आहे, पीबी अपॉन पीए, या पीए ला खाली घेऊन या इकडे, हा 2 खाली जाईल. याचा अर्थ काय आला, 1/2. 1.5 is nothing but 3/2. This is 1/2. Answer should be 3/4. करेक्ट. थर्डचा आन्सर आला पाहिजे 3/4. 3/4. बरोबर. बी आतापर्यंत बीच चाललेत आपले, बी बी बी. लेट्स गो टू फोर्थ क्वेश्चन. फोर्थला जाऊयात. वाचा. 4 ग्राम ऑफ गॅस, मास दिलाय, मास 4 ग्राम, occupies 22.4 liters of 22.4 liters at NTP, 22.4. बरोबर. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज 5. सीव्ही ची व्हॅल्यू दिली आहे, सीव्ही 5 जूल पर केल्विन. ठीक आहे. पर मोल, मोल पण आहे. इफ द स्पीड ऑफ साऊंड इन दिस गॅस, साऊंडची स्पीड सांगितली आहे 952. स्पीड ऑफ साऊंड सांगितली. स्पीड ऑफ साऊंडचा फॉर्म्युला आठवतो का, गॅमा आर टी बाय एम नॉट. ठीक आहे. ओके. देन व्हॉट इज द हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर, सीपी काय असेल, सीपी काय असेल बघा. सीपी काढायचं असेल तर गॅमाचा फॉर्म्युला आठवा, सीपी बाय सीव्ही. सीव्ही ऑलरेडी गिवन आहे हा. गॅमा जर शोधू शकलो मी याच्यावरनं जर मी गॅमा शोधू शकलो तर सीपी काढता येईल. समजलं सर. मेन पर्पज आहे गॅमा काढणे. गॅमासाठी याच्या व्हॅल्यूज पुट करा. काय आहे त्याच्या व्हॅल्यू बघा. स्क्वेअर मारू काय या इक्वेशनचं. बी स्क्वेअर इज इक्वल्स टू गॅमा आर टी बाय एम नॉट. बरोबर. तो गॅमा इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर एम नॉट बाय आर टी. टाकून द्या सगळ्याकडे. व्हॅल्यू काय आहे ते बघा गॅमाची. व्ही ची व्हॅल्यू 952 आहे, 2 वेळा लिहितो, स्क्वेअर आहे ना, 952. मोलार मास, मोलार मास तर दिलेला नाही बघ, एक हिंट दिली आहे, मास दिलाय. मास किती ऑक्युपाय करतोय, व्हॉल्यूम 22.4. हा तर केमिस्ट्रीचा कन्सेप्ट आहे. 22.4 लिटर जर व्हॉल्यूम ऑक्युपाय करत असेल तर हे मास नाहीये, हे मोलार मास आहे. मोलार मास आहे. मोलार मास इज 4 ग्राम. ग्राम सगळ्यांना केजीत घेऊ आपण. -3 अपॉन आर ची व्हॅल्यू 8.3 इंटू टेम्परेचर. एनटीपी सांगितलं, एनटीपी नॉर्मल टेम्परेचर. 27 घेऊन करा, 300 घेऊन करतो आम्ही. बरं 8.3 ला शॉर्टकट वापरू का, 25/3 म्हणजे हा 3 गेला, हा 100 झाला, 4 ने मल्टिप्लाय करतो, 25 ने डिवाइड करतो 952 ला. थोडेसे कॅल्क्युलेशन आहेत. 952 ला 25 ने डिवाइड करतो, 25 3 75, 20 आले, 202 झाले, 8 झाले, 25 8 200, 2 राहिले, पॉईंट दिला, 0 झाला, 200 झाला, 2चा 20 झाला होता, पॉईंट मुळे 0 दिल्यामुळे 200 इथे 8 आला. 38च घेऊ ना थोड्या वेळासाठी. 38 इंटू 952, आपण 950 घेतो अप्रॉक्सिमेटली, ते 4 झाला, आणि 100 जर वर आला तर -5 झाला. ठीक आहे. आता 38 ने मल्टिप्लाय करायला, 38 इंटू 5 150 आणि 40 190 झाले. 38 इंटू 9 270 आणि 72, 270 आणि 72 342 झाले. 342 प्लस 19, 342 प्लस 19 इज 361.
361. ओके. आणि एक 0 राहिला होता, तो 0 पण टाकला. इंटू 4 10⁻⁻5. अप्रॉक्सिमेट आन्सर काढायचं आपल्याला. असंही 4 ने मल्टिप्लाय केलं 0 0. 4 1 जा 4, 24 2. आन्सर काय येत नाहीये? 14. तू 4. 4 तर झाला मल्टिप्लाय. 4 झाला मल्टिप्लाय. 10⁻⁵. माझा आन्सर 1.44 येत आहे. काही चुकतंय का बघा? 1.44 येत आहे. कोणता नंबर चुकलाय का? 25चं डिव्हिजन तर बरोबर आहे. 40च्या आसपास एकदम बरोबर. 952 950 घेतला मी त्याला. थोडे जास्त घेतलं असतं तर सीबी ने मल्टिप्लाय करू. हो, अजून मल्टिप्लाय करायचं राहिले ना. याची व्हॅल्यूज बघतोय मी. ही व्हॅल्यू बरोबर आली आहे का असं चेक करतोय गॅमा. आता तर काय मल्टिप्लाय करायचं बरोबर. गॅमा इंटू सीव्ही. गॅमा इज 1.44. सीव्ही इज 5. काय आला आन्सर? 20 2. ऑप्शन खूप जवळ आहेत रे, त्यामुळे मी चेक करत होतो. 2 7. ऑप्शन जवळ आहेत. 7.5. आन्सर चेक करा. कोणती व्हॅल्यू चुकली आहे का बघा. एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन काय येतात एकदा चेक करतो आम्ही कॅल्क्युलेटरवर. कोणतं कॅल्क्युलेशन आपलं रॉंग झालंय का? 952 952 4 डिवायडेड बाय 8.3 डिवायडेड बाय 300. एनटीपी म्हणतायत हे. नाही 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 नाही. याने आन्सर बी दिले रे. बी दिले. इथे एनटीपी म्हणलं. एनटीपी नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. इथे एसटीपी जर घेतला असता आपण एसटीपी, तर हे टेम्परेचर 273 आलं असतं. 273. आणि 273 आलं असतं ना, तर याची व्हॅल्यू 1.6 आली असते. 1.6. 1.6 ला जर मल्टिप्लाय केलं मी 5 ने, आन्सर 8 येतं. 8. 0 डिग्री सेल्सिअस घेऊन आन्सर काढले त्यांनी. असंच असलं पाहिजे. पण इथे द्यायला हवं होतं एसटीपी. तर याचा आन्सर बी आहे. बी. समजलाय का हा क्वेश्चन? काही डाऊट याच्यामध्ये? चला 5 नंबर. The ratio of specific heat Cp by Cv in terms of degrees of freedom. इथे easier आहे. Cv is F by 2R. Cp is F by 2R plus R, that is F plus 2 by 2 into R. This is Cp. And gamma is Cp by Cv, that is F plus 2 by 2 R upon F by 2 R. R 2 cancel. So answer should be F plus 2 by F. This should be the gamma. हा गॅमा असला पाहिजे 5 नंबर मध्ये. काय ऑप्शन दिलाय बघूयात. ते काय सांगितलेत ऑप्शन? डिग्रीज ऑफ फ्रीडम एन आहे म्हणे. एन एन घ्याल. एन एन घेतला तर काय येईल? एन प्लस 2 बाय एन. 1 प्लस 2 बाय एन. हे आन्सर असतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. बी. फिफ्थचा आन्सर बी असायला हवं. डन. क्लिअर आहे 5 नंबर. 5 नंबर मध्ये काही डाऊट? हा स्टँडर्ड रिझल्ट आहे. आपण खूप वेळा वापरतो. गॅमा इज इक्वल्स टू एफ प्लस 2 बाय एफ. आणि एफ बरोबर लिहायचं असतं काय असतो रे फॉर्म्युला? 2 अपॉन गॅमा मायनस. बरोबर. उलट सुलट दोन्ही पण लक्षात ठेवा. त्याच्या पुढे चला 6 नंबर सांगा. 6 नंबर.
1 mole n is equals to 1 of ideal monoatomic gas, degrees of freedom 3, undergoes a process defined by the equation PV raised to 3 is equals to constant. ही अशी प्रोसेस आहे ना रे, PV बरोबर 3. याचा अर्थ ही कोणती प्रोसेस आहे? पॉलिट्रॉपिक प्रोसेस आहे, पॉलिट्रॉपिक. हीट कॅपॅसिटी ऑफ द गॅस ड्युरिंग दिस प्रोसेस इज, हीट कॅपॅसिटी विचारली म्हणजे सीपी विचारलाय, सीपी. सीपी सीव्ही तर तोच असतो ना F/2R. सीव्ही मध्ये काहीच चेंज नाही, कोणतीही प्रोसेस असू द्या, पण प्रत्येक प्रोसेस मध्ये इंटरनल एनर्जी सेम असते ना, सेम फॉर्म्युला. सीव्ही पण सेम असतो. मग सीपी आणि सीव्ही मध्ये काय रिलेशन असतं पॉलिट्रॉपिकला? एकदा मी डिराईव्ह करून पण पाठवलं होतं पहा. सीपी इज इक्वल्स टू सीव्ही प्लस आर अपॉन 1 मायनस एक्स. हा रिलेशन वापरायचा असतो तेव्हा पॉलिट्रॉपिक प्रोसेस येते. एक्स काय असतो? एक्स असतो हा पॉलिट्रॉपिक कॉन्स्टंट. कम्पेअर करा बघा, पॉलिट्रॉपिक कॉन्स्टंट काय? हा नंबर, हा एक्स 3 आहे. टाका व्हॅल्यू. सीव्ही इज F/2R प्लस आर अपॉन 1 मायनस एक्स. एक्स इज 3. आन्सर सांगाल रे, आन्सर झालं नाही अजून सॉल्व. एफ ची व्हॅल्यू आहे 3/2R. आन्सर काय आला सांगा? प्लस आर अपॉन मायनस 2. दिस इज 3R/2 minus R/2. This is 2R/2. Answer is R. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट, नोट करून ठेवाल. बी, ए नाही, बी असलं पाहिजे. मायनस इथे 1 - 3 -2 येईल अस्मिता. 1 - x. आर आन्सर असलं. आर. जायचं का रे पुढे? समजला का? हा फॉर्म्युला नोट केला. हा पॉलिट्रॉपिकला चालतो फक्त, पॉलिट्रॉपिक. नेक्स्ट 7 नंबर. 7 नंबर. Given sample of ideal gas occupies volume V, pressure P, temperature T. आयडियल गॅस आहे, आयडियल गॅस इक्वेशन टाकतो मी. PV बरोबर NRT. मास ऑफ each molecule of a gas. मास ऑफ each molecule of a gas. प्रत्येक मोलिक्यूलचं मास m आहे. राईट. विच ऑफ द फॉलोइंग गिव्स डेन्सिटी ऑफ द गॅस. ठीक आहे, परत मी याला असं लिहितो. मास ऑफ गॅस अपॉन मोलार मास टू RT. P m0 by RT equals to m by V. This is density. So density is equals to P m0 by RT. असा फॉर्म दिलेला नाहीये. ठीक आहे सर. आता मोलार मास मध्ये किती मोलिक्यूल असतात? मोलार मास मध्ये ॲव्होगॅड्रोज नंबर इतके मोलिक्यूल असतात. आणि एका मोलिक्यूलचं मास किती आहे? छोटा m बाय R इंटू T. आता मला सांगा ना, R/NA काय असतं? व्हॉट इज मीन बाय R/NA? R/NA इज नथिंग बट KB ना, KB. या NA ला खाली आणू का मी इथं असं खाली? राईट. ही टर्म अशी म्हणली का? P छोटा m अपॉन R/NA इंटू T. म्हणजे P छोटा m अपॉन KBT. दिस इज डेन्सिटी. कोणता आन्सर आला बघा? तुम्ही काय पाठवला मला? डी. PM बाय KBT. एकदम बरोबर. डी. पुढचा जमला हा. क्वेश्चन नंबर 8. 8 नंबरचा. When the temperature of gas is raised from 30 to 90. आपलं ठरलंय रे, KTG आणि थर्मो मध्ये टेम्परेचर केल्विन मध्ये हँडल करायचं.
This will be 303. T2 is 90. चेंज असेल तर फरक नाही पडत, चेंज नसेल तर फरक पडतो. 90 म्हणते ना, पाठ घ्यावं लागेल. 363. ओके. पर्सेंटेज इंक्रीज इन RMS वेलॉसिटी काय असेल? RMS वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता? CRMS इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ PRT बाय M नॉट. Okay, so CRMS is proportional to root T. Right? Ratio टाका. T2 by C1 is equals to under root of T2 by T1. T2 ची व्हॅल्यू टाका. T2 is 363. T1 is 303. बरोबर. पर्सेंटेज काढायचे आपल्याला. आणि हा C2 by C1. किती आला हा नंबर बघा. अप्रॉक्सिमेशन चालेल. प्लस 0 केला. प्लस 0 केला. 0 0 कॅन्सल झाला. हा 6/5 आला. 6/5. राईट. 6/5 केला तर 1.21 आला का? 1.2. 1.2 चा स्क्वेअर रूट हा अप्रॉक्सिमेटली 1.1 आहे. 121 चा काय असतो? 121 चा 11 असतो ना. सो 1.2 चा 1.1. म्हणजे C2 by C1 हा अप्रॉक्सिमेटली 1.1 आला. म्हणजे C2 इज नथिंग बट 1.1 C1. 1.1 C1 म्हणजे किती टक्के वाढला रे? 10% वाढला ना. बघा ना, 100चा 110 झाला, 10चा 11 झाला, 1चा 1.1 झाला, म्हणजे C1 चा 1.1 C1 झाला. C1 चा 1.1 C1 झाला म्हणजे 100चा 110 झाला, म्हणजे 10% इन्क्रीज झाला. बी एकदम बरोबर. करेक्ट. नऊ नंबर. A gas mixture consists of 2 moles of O2 and 4 moles of argon. हा डायटॉमिक आहे. डिग्रीज ऑफ फ्रीडम 5 आणि हा मोनोएटॉमिक आहे. डिग्रीज ऑफ फ्रीडम 3. At temperature T, neglect all vibrational modes. Find the total energy of the system. टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम. टोटल एनर्जी काढायची म्हणजे काय करायचं रे? टोटल एनर्जी म्हणजे इंटरनल एनर्जी ऑफ ऑक्सिजन प्लस इंटरनल एनर्जी ऑफ आर्गॉन. टोटल एनर्जी ऍड करायची आपल्याला. काय फॉर्म्युला असतो टोटल एनर्जीचा? सॉरी, इंटरनल एनर्जीचा NCV डेल्टा टी. इथे पण काय आला? NCV डेल्टा टी. नंबर ऑफ मोल्स इथे 2 आहेत. टीव्हीचा फॉर्म्युला F/2R. आणि इथे टेम्परेचर T होतं ना. T 0 वरनं T वर घेऊन गेलो आपण. इथे नंबर ऑफ मोल्स 4. F/2R. टेम्परेचर T. 2 कॅन्सल. डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आल्या? हा पहिला कोण होता? ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या किती आहेत? 5. πRT प्लस हा 1 2 सी आन्सर येते का? ओके. 2 × 3 RT. 5 + 6 RT. 11 RT. एकदम बरोबर. 11 RT. करेक्ट. आन्सर शुड बी सी. 9चा आन्सर सी. चला 10 ला या. हम्म, 10 नंबर. At what temperature will the RMS speed of oxygen molecule becomes just sufficient for escaping from the Earth's atmosphere? कोणत्या टेम्परेचरला ऑक्सिजनची RMS वेलॉसिटी ही एस्केप वेलॉसिटीचे इक्वल होईल फ्रॉम द अर्थ्स ॲटमॉस्फिअर? एस्केप वेलॉसिटी माहिती आहे का रे? अर्थच्या ॲटमॉस्फिअर मधनं फिक्स स्टँडर्ड व्हॅल्यू आहे 11.2 किलोमीटर पर सेकंड. या एस्केप वेलॉसिटीला इक्वल करा RMS वेलॉसिटीच्या, जी की किती असते? PRT/m0. खतम.
3RT/m0 जर फॉर्म्युला वापरायचा नसेल तर दुसरा कोणता वापरतो आपण याचा अल्टरनेट व्हर्जन 3 KBT बाय छोटा m, राईट. आपण चालतो हे दिलेलं नाहीये त्यामुळे हे दिलंय ना, हे वापरू. 11.2 किलोमीटर पर सेकंड. तर याच्यातनं टी काढायचा आहे, स्क्वेअर मारा पटकन. 11.2 10⁶ स्क्वेअर केला, इकडे आला 3. KB ची व्हॅल्यू 1.38 10⁻23 इंटू टी बाय मास इज 2.76. एक गोष्ट चांगली, हा नंबर याच्या डबल आहे. नोटीस केलं का तुम्ही? हा जो नंबर आहे हा नंबर याच्या डबल आहे. तो आता इझी आहे रे. हा 23, हा 26, हा 3 -26 झाला तो भाई. हा -23 -3 आला इथे, -3. तो टेम्परेचर बरोबर काय मिळालं? 11.2 2 वेळा इंटू 2 इंटू हा 6 आणि हा -3 मल्टिप्लाय होऊन काय झाले +3 डिवायडेड बाय खाली नंबर काय आहे 3 मल्टिप्लाय करा. 11.2 11.2 112 2 224 112 1 112 आणि 22 134 112 1 112 3 115 10 120 इंटू 2/3 डेसिमल 2 डिजिट नंतर पॉवर 10⁻³ 125 आणि 2 250 250.44 सॉरी 88 डिवायडेड बाय 3 10⁻³ 250/3 केला की हा 83.6 येतो 10⁻³. तो आन्सर यायला हवं 8.36 10⁻⁴ केल्विन. ऑप्शन बी एकदम बरोबर. ऑप्शन बी बरोबर. फॉर्म्युले लक्षात राहतील बरोबर पलक. दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. CRMS इज इक्वल्स टू √of 3RT/m0 हा एक फॉर्म्युला, TKBT/m सेकंड फॉर्म्युला आणि तिसरा 3P/ρ. तीनही वर्जन लक्षात ठेवा. चलो आगे. Eleven. Increase in temperature of the gas filled in container will lead to काय होईल? टेम्परेचर वाढलं म्हणजे काय वाढलं रे? जास्त टेम्परेचर वाढलं, टेम्परेचरवर डिपेंड करणारी गोष्ट कोणती असते केटीजी मध्ये? इंटरनल एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी. इंटरनल तर दिलं नाही इथे कुठे. मास वाढण्याचा काही संबंध नाहीये. प्रेशर डिक्रीज होईल असं काही सांगितलेलं नाहीये. मोलिक्युलर डिस्टन्स गॅस आहे तो, डिक्रीज इन्क्रीज होण्याचा संबंध नाहीये. इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी आन्सर असलं पाहिजे. 7 ऍक्च्युअल आहे. बी एकदम बरोबर. चलो नेक्स्ट. 12 काय म्हणते रे? आयडियल गॅस इक्वेशनला असं लिहिलंय. असं मगाशी लिहिलं होतं का आपण? तर थोडंसं मॉडिफाय करतो. PV इज इक्वल्स टू NRT. ठीक आहे. P इंटू V मास अपॉन मोलार मास इंटू RT. P इज इक्वल्स टू M/V M0 RT. डेन्सिटी RT बाय M0 दिस इज प्रेशर. असाच फॉर्म्युला त्यांनी दिलाय का रे? ठीक आहे सर. रो काय आहे? रो म्हणजे काय असतं? काय आहे रो? रो स्टँड फॉर डेन्सिटी. कोणती डेन्सिटी? मास अपॉन व्हॉल्यूम आहे ना. नंबर डेन्सिटी नाही रे बाबा, मास डेन्सिटी. अँड व्हॉट इज M0? मास ऑफ द गॅस? नो मास ऑफ द गॅस. आन्सर इज मास डेन्सिटी अँड मोलार मास. ही एकदम बरोबर. छान. हा रिपीट झाला.
मीन फ्री पाथ डायमीटर सोबत कसा प्रोपोर्शनल? आधी रेडियस आला होता. पहा पहा पहा, क्वेश्चन रिपीट पण होत आहेत. आधी आला होता तो होता रेडियस, आता आला तो डेन्सिटी आहे 2020 ला आलेला. ठीक आहे, आन्सर काय येईल? आन्सर यायला हवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. 13. चला 14चं काय सांगितलं तुम्ही? डी, करेक्ट. 14 14 14 14. सिलेंडर कंटेन्स हायड्रोजन गॅस. गॅसचं नाव सांगितलं. प्रेशर दिलाय, टेम्परेचर दिलाय, डेन्सिटी विचारली. आताच वापराल. डेन्सिटी इज इक्वल्स टू पी एम नॉट बाय आर टी. पाठ झाला असेल फॉर्म्युला तर चांगले. पी ची व्हॅल्यू 249 किलो पास्कल. 10⁻³ मोलार मास हायड्रोजन. हायड्रोजन 2 ग्राम. केजीत करायचं झालं तर -3. आर ची व्हॅल्यू 8.3. टेम्परेचर 27 म्हणजे किती झाला? 300. तर 8.3 ला शॉर्टकट वापरू. 25/3. हा 3, हा 100, हा 25, हा 10, हा +3 -3 कॅन्सल. 100 विल गेट कॅन्सल. आय थिंक 25 × 100 झालं का माझ्याकडून? हा 25 हे 10 पाहिजे. 10 +3 कॅन्सल. 0 0 कॅन्सल. सो आन्सर इज 2/10. 2/10 इज नथिंग बट 0.2 kg/m³. फॉर्म्युला पाठ होतोय का बघा डेन्सिटीचं. सही आहे, सही आहे. आन्सर आहे एकदम बरोबर, एकदम बरोबर. नेक्स्ट 15. मीन फ्री पाथचा फॉर्म्युला जेईला आलेला, नीटला आलाय पहा. आत्ताच आपण मगाशी बनवलेला. आन्सर 1/√2. कन्फ्यूज नका हो. 1/√2 पाय d² n. n इज नंबर डेन्सिटी. कोणता ऑप्शन? d² n नाही. 1/√2 पाय d² n. n² d नाही. आय थिंक हा बरोबर आहे. ए बरोबर साक्षी, करेक्ट. मोनो ॲटॉमिक गॅसची थर्मल एनर्जी काय सांगा? थर्मल म्हणजे इंटरनल एनर्जी सांगा. इंटरनल एनर्जी NCV डेल्टा टी. NCV डेल्टा टी. नंबर ऑफ मोल बद्दल बोललेलं नाहीये. CV इज F/2R डेल्टा टी. किंवा आपला दुसरा फॉर्म्युला पण आहे ह्याचावाला, लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी. एवढ्या डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील त्याला F/2 KBT करा. F इज 3. आन्सर इज 3/2 KBT. मोनो होता ना, डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 आहेत, तो 3 ने मल्टिप्लाय केला हाफ KBT ला. एनर्जी इज 3/2 KBT. 16. हे एकदम बरोबर. ठीक आहे, वर जाऊयात. 17. मॅच द कॉलम. मॅच करायचं. RMS व्हॅल्यू गॅस मॉलिक्युलची काय फॉर्म्युला आहे? RMS आत्ताच पाहिला होता. RMS हा आहे का रे? PRT/m0. प्रेशर एक्झर्टेड, प्रेशरचे वर्जन आठवतात का? 1/3 ρc² पहिला वर्जन. दुसरा, सेकंड, प्रेशर इज इक्वल्स टू 1/3 mc²/v. तिसरा वर्जन 1/3 मास म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स इंटू छोटा m बाय v. पुढचा प्रेशर इज इक्वल्स टू 3 nRT/v. हे 4 आहेत. ऑप्शन मध्ये पहा. पहिल्याचा तर A चा Q आला. A चा Q म्हणजे हे दोन सोडून द्या. A चा Q
बी ला मॅच नाही होत रे, इथे काहीतरी झोल आहे, इथे व्ही पाहिजे खाली आहे पाहिजे. बी आन्सर सांगताय. प्रेशरचं कसं झालं तुमचं? प्रेशर कसा मॅच केला तुम्ही? टोटल इंटरनल एनर्जी 1 मोल ऑफ डायटॉमिक 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम, बरोबर, F/2 RT. ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजे ट्रान्सलेशनल असणार त्याला, 3/2 kBT. पी मध्ये खाली व्हॉल्यूम असायला हवं. ठीक आहे, आन्सर काय आला? टी चा एस, डी चा आर. बरोबर बरोबर. चलो 18 नंबर. 18 आणि 19. 18. An ideal gas follows a process that described by the equation PV square equals to constant. काय रिलेशन असेल म्हणे? P1 P2 V1 V2 T1 T2 चं काय रिलेशन असेल? P1 V1 T1 वरनं P2 V2 T2 ला गेलो. बघा इथे प्रेशर व्हॉल्यूमचं रिलेशन आहे, पण कोणत्याच क्वेश्चन मध्ये प्रेशर व्हॉल्यूम नाही दिलं. आय थिंक इथे दिलंय चौथ्यात, फोर्थ मध्ये दिलंय. आणि हे काय म्हणतं, P1 मोठा असेल P2 पेक्षा तर V1 मोठा म्हणे V2 पेक्षा. कसं पॉसिबल आहे? असं होईल ना, P इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना. P1 जर मोठा असेल P2 पेक्षा तर V2 मोठा असेल V1 पेक्षा. डी आन्सर नाहीये, डी आन्सर नाहीये. आता याला कन्वर्ट करायचंय, कन्वर्ट करा. कसं करणार कन्वर्ट? PV स्क्वेअर बरोबर कॉन्स्टंट आहे, मला P नको आहे. मला जर आयडियल गॅस इक्वेशन वापरला मी, P च्या जागी मी NRT/V ठेवू शकतो का रे? असा कॅन्सल. तो V इंटू टी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट ना, म्हणजे V इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टी ना. ओके, म्हणजे व्हॉल्यूम V2 जर मोठा असेल V1 पेक्षा तर T1 मोठा पाहिजे. हे पण रॉंग आहे, ही पण रॉंग आहे. चला दोनच राहिले आता, दोनच राहिलेले आहेत. 18 मध्ये एक तर ऑप्शन ए उरलाय, नाहीतर ऑप्शन सी उरलाय. आणि हा एकदम उलटा आहे का रे, बी आणि सी? सी V2 जर मोठा असेल V1 पेक्षा, इन्व्हर्सली म्हणजे T1 शुड बी मोर दॅन T2. सी आन्सर सांगायला हवं होतं, तुम्ही सीच सांगितलं. एकदम बरोबर, 18 च सी. चलो 19 ला जाऊयात. 19. 19 आता, 3 vessels of equal capacity have gases at same temperature and pressure. Equal capacity म्हणजे व्हॉल्यूम सेम, सेम टेम्परेचर, सेम प्रेशर, सर्वच तर सेम आहे. फर्स्ट वेसल कंटेन्स helium, second vessel contains fluorine, third vessel contains sulfur hexafluoride which is polyatomic. Then find the correct statement. ठीक आहे, मला सांगा आयडियल गॅस आहेत सगळे. पीव्ही बरोबर NRT. काय सेम आहे? पी सेम, व्ही सेम, टी सेम. हे सगळ्यांचे नंबर ऑफ मोल्स सेम असले पाहिजेत, नंबर ऑफ मोल्स पण सेम असले पाहिजेत. पहिल्या गॅसमध्ये भरला आहे कोण कोण कोण? हेलियम. दुसऱ्या गॅसमध्ये भरला आहे कोण? फ्लोरीन. तिसऱ्यामध्ये पॉलीवाला. ठीक आहे, काय सांगते? 19. All vessels contains unequal number of respective molecules. नाही रे, असं काय सांगितलेलं नाही. The root mean square speed is same in all three cases. बघा हे तीन ऑप्शन ना रूट मीन स्क्वेअर बद्दल बोलतात. तो CRMS चा फॉर्म्युला लिहा. CRMS इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला? PRT/m0. आता मला सांगा, टेम्परेचर सेम आहे, आर कॉन्स्टंट आहे, सो मोलार मासला इन्व्हर्सली ना, कुणाचा मोलार मास जास्त असेल? ऑब्व्हियसली हेलियमचा कमी असेल फ्लोरीन पेक्षा आणि या पॉलीपेक्षा. तो पॉलीचा मोलार मास जास्त आहे, पॉलीचा मोलार मास जास्त आहे, अर्थ पॉलीची CRMS सगळ्यात कमी आहे, नंतर फ्लोरीनची, आणि सगळ्यात जास्त CRMS कुणाची आहे? हेलियमची.
रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ हेलियम इज द लार्जेस्ट. दिस इज करेक्ट. सी आन्सर करायला पाहिजे. सी. मी काय आन्सर सांगितलं? सी. एकदम बरोबर. 20. टेम्परेचर ऑफ गॅस इज -50 डिग्री सेल्सिअस. चालत नाही. -50 म्हणजे 273 मधनं -50 गेला. दिस इज 223. ठीक आहे सर. At what temperature the gas should be heated so that RMS is increased by 3 times? नीट वाचा, नीट वाचा. Increase by 3 times. Increase by 3 times. म्हणजे झाली पाहिजे 4 times ऍक्च्युली. Increase by 3 times. म्हणजे सी ची 3 times ने इन्क्रीज करायची आहे. म्हणजे सी प्लस त्याच्यात 3 टाइम करायची म्हणजे 4C झाला पाहिजे. याचा अर्थ काय रे? T2 by C1 is equals to under root T2 by T1. T2 4C करायचा आहे. अंडर रूट T2 by T1. TC कॅन्सल. स्क्वेअर मारला तर 16. T2 by 2 2 3. So T2 is equals to 16 into 2 2 3. 16 3 चा 48. 4. 32 आणि 4 36. 32 3 35. केल्विन. ऑप्शन तर नाहीये सर. अरे बाबा, डिग्री सेल्सिअस करून बघा. 5. 16तनं 7 गेले 9. 4 मधनं 2. 32 95 डिग्री सेल्सिअस. क्वेश्चन वाचण्यात चूक होऊ शकते आपली. चुकू नका. बायचा अर्थ तेवढा जास्तीचा. संस्कृती बरोबर, अस्मिता बरोबर. चूक करू नका. समजलं का रे? एवढे होते केटीजीचे 20. चलो खाली जाऊया आता. थर्मोला. थर्मो स्टार्ट करा. If delta U and delta W represents increase in internal energy and work done by system, correct? Which of the following is true? Adiabatic. What is mean by adiabatic? Q is equals to 0. The delta U is equals to minus of W. पहिलाच बरोबर आहे की रे. दुसरा आयसोथर्मल. आयसोथर्मलला तर डेल्टा U 0 असतो. रॉंग. Delta U is equals to delta W. Wrong, wrong, again wrong. Delta U is 0. Delta U is equal to delta W in adiabatic. Again wrong. कारण फर्स्ट लॉ असा सांगतो असा. डेल्टा क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. आणि एडियाबॅटिकला डेल्टा क्यू जर 0 घेतला तर डब्ल्यू पलीकडे येताना मायनस बनेल. ऑप्शन डी बरोबर नाहीये. ऑप्शन ए बरोबर आहे. ए. काय आन्सर केलात तुम्ही? अलग बरोबर, संस्कृती बरोबर. 2 नंबर. Monoatomic gas is at pressure P1, volume V1 is compressed adiabatically. Adiabatically चे फॉर्म्युले आठवतात का? PV रेस टू गॅमा बरोबर कॉन्स्टंट. PV रेस टू गॅमा -1 बरोबर कॉन्स्टंट. P रेस टू 1 मायनस गॅमा T रेस टू गॅमा बरोबर. आपल्याला कोणता वापरायचा आहे? त्याला पहिलाच वापरायचा आहे. किती झालं व्हॉल्यूम? 1/8. E2 is V1 by 8. हे क्वेश्चन कॉमनली येतात ना, थोडे एक्सप्लेन पण करतो. मॅथमॅटिकल पार्ट जास्त आहे. कॉल नाही तर याच्यामध्ये. V2 हा V1 by 8 झालाय. ठीक आहे सर. मोनोएटॉमिक गॅस आहे तर मोनोएटॉमिक गॅसला गॅमा असतो 5/3. ठीक आहे सर. फायनल प्रेशर काढायचा. इनिशियल प्रेशर आहे P1. फायनल काढा म्हणे. रिलेशन असते ना. P1 V1 रेस टू गॅमा इज इक्वल्स टू P2 V2 रेस टू गॅमा. So P2 by P1 is equals to V1 by V2 रेस टू गॅमा. V1 by V2 हे इथनं काढा. इथनं V1 by V2. V2 ला खाली टाका. खाली किती झाला हा? V1 by V2 8 आला का रे? 8. गॅमा 5/3 आहे. P2 by P1 8 ला असं लिहू का? 2 चा पॉवर 3.
पॉवरचा पॉवर आला तर काय होतं, दोन्ही पॉवर मल्टिप्लाय होतात. बघा, पॉवरचा पॉवर आला, दोन्ही पॉवर मल्टिप्लाय. 3 कॅन्सल, 2 चा पॉवर 5 means 32. So P2 by P1 is 32. It means P2 is equals to 32 P1. Option D. बरोबर अन्वेषा, संस्कृती, पलक पास करताय, गुड. नेक्स्ट. हे दिसत नसेल, मी वाचून दाखवतो. हा सीपी आहे, हा सीव्ही आहे. सीपी सीव्ही डिनोट स्पेसिफिक हिट्स पर युनिट मास. नीट वाचा, नीट वाचा, इथे झोल आहे. स्पेसिफिक हिट्स पर युनिट मास, पर युनिट मास, पर युनिट मास म्हणजे हे मोलार नाही आहेत, हे प्रिन्सिपल आहेत. हे प्रिन्सिपल स्पेसिफिक हिट आहेत. फरक असतो दोघांमध्ये. मोलिक्युलर वेट एम आहे. बघा फरक काय मी तुम्हाला सांगतो, हे पहा, सीपी मायनस सीव्ही बरोबर आर असतो. या फॉर्म्युल्यामध्ये सीपी सीव्ही मोलार असतं. नीट लक्ष द्या, सीपी सीव्ही मोलार असतात. पण कशी डिफाइन करतात मोलार स्पेसिफिक हीट? अमाऊंट ऑफ हीट गिवन ॲट कॉन्स्टंट प्रेशर पर युनिट मोल पर युनिट टेम्परेचर. आणि एसपी कसा डिफाइन करतात? एसपी प्रिन्सिपल, अमाऊंट ऑफ हीट गिवन पर युनिट मास पर युनिट टेम्परेचर. पर युनिट मास म्हणजे प्रिन्सिपल आणि पर युनिट मोल म्हणजे मोलार. आता हे जे दिले ना आपल्याला, हे प्रिन्सिपल आहेत, मोलार नाही आहेत. ओके, मग काय करायचं सर? तर हे सांगा आम्हाला. क्यूपी अपॉन एम अपॉन एम नॉट इंटू डेल्टा टी. एम नॉटला वरती घेऊन जा, म्हणजे हा असा झाला का रे, एम नॉट क्यूपी बाय एम डेल्टा टी. क्यूपी अपॉन एम डेल्टा टी काय? सीएसपी. रिलेशन तुम्हाला समजते का काय? सीपी बरोबर एम नॉट इंटू एस पी असतं. हे बरोबर आहे हे. आता मला सांगा, या इक्वेशनला थोडं मॉडिफाय कर. सीपी ला मी असं लिहू का रे, एम नॉट इंटू एस पी मायनस एम नॉट इंटू एस व्ही इज इक्वल्स टू आर. सांगा, एस पी मायनस एस व्ही काय आलं? आर डिवायडेड बाय एम नॉट. तो हे तुमचा आन्सर आहे, आर नाहीये तुमचा आन्सर. तुम्हाला सर सीपी सीव्ही ला तर आपण हे म्हणतो, पण तसं नाहीये. नोटेशन दोघांना पण सी वापरतात. तुम्हाला हे वाचायचं एक्झाम मध्ये, पर युनिट मास आहे का पर युनिट मोल आहे. तर सांगा मला आता आन्सर काय असेल? हे रॉंग, हे रॉंग, हे तुम्हाला वाटत असेल, बट हे पण रॉंग आहे. आन्सर इज डी. आन्सर इज डी. समजते का? त्यात काय डाऊट आहे का रे कोणाला? संस्कृती बरोबर. पलक समजला हा? त्यामध्ये वाचाल, पर युनिट मास आहे की पर युनिट मोल आहे. डन डन, गुड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. ड्युरिंग आयसोथर्मल एक्सपान्शन. नीट वाचा प्रोसेसचं नाव. आयसोथर्मल एक्सपान्शन. आयसोथर्मल एक्सपान्शन म्हणजे वर्क डन पॉझिटिव्ह आहे. देन डेल्टा यू शून्य आहे, शून्य. Confined ideal gas does minus 150 joule of work against the surrounding. 150 joule of against the वर्क डन मायनस 150 जूल केलंय. त्यांनी दिलंय तसं आपण ट्रीट करू रे. पॉझिटिव्ह वर्क असलं पाहिजे, पण त्यांनी मायनस 150 सांगितलं ना. जे दिलंय त्याला घेऊन सॉल्व्ह करूया. काय आला आन्सर तुम्ही? ए. हे नाही, तेच तर म्हणतोय मी, जरा दम घ्या. त्यांनी दिलंय तसं घ्या. मायनस 150 जूल वर्क केलंय. दिस इम्प्लाइज व्हॉट? Q is equals to delta U plus W. Delta U is 0. W प्लस मायनस 150. मायनस येते, माझं पण मायनसच यायला लागलंय. मायनस म्हणजे हीट रिमूव्ह केली पाहिजे. 150 जूल ऑफ हीट रिमूव्ह केली पाहिजे गॅस मधून. पहिलं तर हे मायनस साइन
का आलाय? डज 150 जूल ऑफ वर्क अगेन्स्ट सराउंडिंग. अगेन्स्ट सराउंडिंग केलं म्हणजे प्लस असलं पाहिजे. एक काम करूया तरी हा मायनस द्या सोडून. अगेन्स्ट सराउंडिंग वर्क केलं म्हणजे प्लसच असला पाहिजे. हा प्लसच घ्या, प्लस घ्या, प्लस. आता सॉल्व्ह करा. 150 जूल वर्क जर केला असेल तर डेल्टा क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू 0 आहे. डेल्टा क्यू इज इक्वल्स टू डब्ल्यू. 150 जूल हीट ऍड झाली पाहिजे. फोरचा आन्सर आहे डी. समजा डी. निगेटिव्ह वर्क म्हणजे सिस्टमवर केला ना वर्क. सिस्टमवर केलं तर हीट रिमूव्ह होईल. तर 4चा आन्सर डी दिलाय. नेक्स्ट पुढचा 5 नंबर. मास ऑफ डायटॉमिक गॅस गॅमा दिलाय. प्रेशर 2 ऍटमॉस्फियर आहे. कॉम्प्रेस केले एडियाबॅटिकली सो दॅट टेम्परेचर रायझेस फ्रॉम 27 टू 927. केल्विन मध्ये करा रे. 27 मीन्स 300 केल्विन. त्यात 900 वाढवा. T2 इज 1200 केल्विन. ठीक आहे सर. प्रेशर काय असेल फायनल? आठवा रिलेशन आताच लिहून दिले होते. TV raised to gamma is equals to constant. TV raised to gamma minus 1 is equals to constant. T raised to 1 minus gamma. T raised to gamma बरोबर constant. हे वापरावं लागेल. हे तिसरा असं लिहू का? परत तुम्हाला मी थोडस डिटेल मध्ये सांगतो. हे क्वेश्चन तुम्हाला अवघड जातील डेफिनेटली. थोडस मॅथ्सच्या याच्यात. T raised to 1 minus gamma. T raised to gamma is equals to P1 minus gamma. T raised to gamma. 1 1 2 2. प्रेशर काढायचं आहे. सो P2 बाय P1. P2 हे P1 खाली टाका इकडे आणि पॉवर जो आहे तोच द्या. 1 मायनस गॅमा. T1 बाय T2. T2 ला खाली आणा इकडे. पॉवर जो आहे तोच द्या. आता तुम्हाला फक्त P2 काढायचा ना. P2 हा वरचा पॉवर नकोय मला. स्लो सांगतोय परत पहा. हा वरचा पॉवर नकोय मला. वरचा पॉवर नको असेल ना तर काय करावं लागतं पहा. P2 बाय P1 1 मायनस गॅमा हाच पॉवर रेसिप्रोकल मध्ये घ्यायचा असतो. इज इक्वल्स टू T1 बाय T2. दोन्हीकडे घ्यायचा मग तोच पॉवर रेसिप्रोकल. समजते का? ही स्टेप समजली का तुम्हाला? हा जो गॅमा होता तो तर आहेच आणि दोन्ही साईडला पॉवर घेतला मी 1/1 मायनस गॅमा. ठीक आहे सर. आता इथे सेम पॉवर कॅन्सल झाले का रे? बस सेम पॉवर कॅन्सल. तर इथे फक्त P2 बाय P1 राहिला आणि इथे T1 बाय T2 चा मल्टिप्लाय करा दोघांना. मल्टिप्लाय इथे नाही, हा इथे मल्टिप्लाय होईल. गामा अपॉन 1 मायनस गामा. T1 ची व्हॅल्यू 300 अपॉन T2 ची व्हॅल्यू 1200 रेज टू पॉवर गामा इज 1.4 बाय 1 मायनस 1.4. ठीक आहे. किंवा 1.4 म्हणजे 7/5 असं सॉल्व्ह करू का? 7/5 अपॉन 1 मायनस 7/5. ठीक आहे. P2 बाय P1. P1 इज 2 atmosphere. 0 0 0 0 कॅन्सल. 1/4 आला म्हणजे हा असा आला का रे? 1/4 रेस टू 7/5 अपॉन मायनस 2/5. सो 5 कॅन्सल. आता 1/4 7 मायनस 7/2 आहे. याला मी असं लिहू शकतो का? पहा बरं. P2/2 इक्वल्स टू 1/4 ला असं करू का? 4 रेस टू मायनस 1 आणि अगेन त्याचा पॉवर आहे मायनस 7/2. म्हणजे असं झालं का रे? P2 इक्वल्स टू पॉवरचा पॉवर कॅन्सल म्हणजे मल्टिप्लाय. सो मायनस मायनस कॅन्सल. सो 4 रेस टू 7/2 मल्टिप्लाइड बाय 2 आहे. सो P2 इक्वल्स टू 2 इंटू 4चा 7 पॉवर घ्यायचा आणि त्याचा स्क्वेअर रूट काढायचा. तर 4चा 7 पॉवर म्हणजे मी याला असं करू का? 2 रेस टू 2 रेस टू 7/2. तुम्ही याला असं करू का रे? 2 इंटू 2 रेस टू मल्टिप्लाय करतो. 2 इंटू 7/2. 2 2 कॅन्सल. सो 2 रेस टू 7 काय असतं? 128 and 2 into 128 is what? 256. चांगला क्वेश्चन आहे.
ती आन्सर यायला हवं. करेक्ट संस्कृती, अस्मिता एकदम बरोबर. पलक एकदम बरोबर. गुड. बरोबर बरोबर. आज झाला 10. 10 नंबर. 10 नंबरचं पहा आन्सर. बोल ना. येतील लगेच. कसा गेला आजचा पेपर? किती लिहिला? किती मार्क्स मिळाला? 84. हा, 5 मार्क्स लिहिलेच नाही. काही ना काहीतरी मी देतील सर. हा, 1 मिनिट. काय सांगितले पाहायचं. 1 मोल ऑफ आयडियल गॅस गोज फ्रॉम इनिशियल स्टेट ए टू स्टेट बी वाया 2 पाथ. या केसमध्ये पाथ असा आहे रे. इकडून गेला नंतर इथे आला, इथे असा पाथ आहे. असा हा पाथ आहे. ठीक आहे सर. इकडे इकडे फाईन. आणि इफ द फर्स्ट if first undergoes isothermal expansion from V to 3V, isothermal expansion, there its volume is reduced from 3V to V at constant pressure. नाही रे, कोणती प्रोसेस करेक्ट आहे असं विचारलं. अरे अरे, बनवायचंय आपल्याला. बनवूयात आपण. बी 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 वरनं 3V जायचे आयसोथर्मल एक्सपान्शन. पीव्ही वर आयसोथर्मल असा काढतो ना आपण. ए वरनं 2 प्रोसेस वाया 2 प्रोसेस जायचं. ठीक आहे. ए टू बी गेलो मी आयसोथर्मली. आयसोथर्मल कसा काढतात माहिती आहे ना? पीव्ही वर. नंतर व्हॉल्यूम इज रिड्यूस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओके सर. कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे मागे यायचे. आता मागे कॉन्स्टंट प्रेशर नाही. हा ग्राफ कुठे बघा. आता चुकीचा आहे रे पहिला. करेक्ट टीव्ही डायग्राम काय असेल? हा रॉंग आहे, हा रॉंग आहे. वरती जातो जरा. आय थिंक आता तुम्हाला ऑप्शन कळाला असेल. ऑप्शन डी बरोबर संस्कृती. नेक्स्ट इझी आहे. केटीचे थर्मो मार्क्स नाही गेले पाहिजे. छान छान बरोबर. नेक्स्ट 7 नंबर. सायक्लिक प्रोसेस. सायकल आहे सायकल. आठवतं का? सायकल मध्ये डेल्टा यू 0, डेल्टा क्यू बरोबर डब्ल्यू. क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह, अँटी असेल तर निगेटिव्ह. काय आहे इथे बघा, काय आहे? अँटी आहे सर. अँटी. अँटी म्हणजे डब्ल्यू निगेटिव्ह, क्यू पण निगेटिव्ह. हीट रिजेक्ट केली आणि तेच विचारतायत. तुमचं काम आहे फक्त वर्क काढणे. वर्क म्हणजे काय असतं? एरिया इनसाइड द सायकल. एरिया इनसाइड द सायकल. रेक्टँगल आहे हा एक. सांगा ही साइड किती आहे? ही किती? ही पीव्ही मायनस व्ही 2V अँड 2P मायनस पी इज पी. सो आन्सर इज 2PV. प्रथम खूप इझी आहे. 7चे बरोबर. चला 8 नंबरला या. इझी होता रे हा. 8 नंबरला या. काय म्हणतो? ए वरनं बी ला जा म्हणे 3 पाथ नाही. पाथ 1, पाथ 2, पाथ 3. कोणत्याही पाथ न गेलं तरी पाथ फंक्शन कोण नाहीये. इंटरनल एनर्जी इज स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शनचा अर्थ इनिशियल आणि फायनल वर डिपेंड करते. मग तुम्ही कसंही या. 1 ने या, 2 ने या, 3 ने या, कसंही या. डेल्टा यू शुड बी सेम. ऑप्शन सी रॉंग, ऑप्शन डी रॉंग. ए आणि बी बरोबर असू शकतात. आता हीटचं लॉजिक बघा. हीटचं मला सांगा, डेल्टा क्यू बरोबर काय असतं? डेल्टा यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू तर सेम आहे सगळ्यांना. आता जिथे वर्क जास्त, जिथे वर्क जास्त, जिथे वर्क जास्त तिथे हीट जास्त. ठीक आहे. वर्क कुठे जास्त? वर्क इज नथिंग बट पीव्ही कर्व्हर, पीव्ही कर्व्हर एरिया अंडर द कर्व.
वनच्या खाली एरिया जास्त आहे ना रे. लाल पोर्शन जास्त आहे का हा ऑरेंज पोर्शन जास्त आहे सांगा मला. लाल जास्त आहे ना? का हा हा जास्त आहे 3 नंबरचा? काय वाटतंय? हा जास्त आहे हा. रेड जास्त आहे ना रे रेड. रेड जास्त आहे याचा अर्थ W1 इज ग्रेटर दॅन W2 इज ग्रेटर दॅन W3. या W1 मध्येच ऍड करा ना कॉन्स्टंट एक डेल्टा यू डेल्टा यू डेल्टा यू ऍड करून टाका. ते Q1 इज मोर दॅन Q2 इज मोर दॅन Q3. दोन्ही ऑप्शन सेम आलेत का? ते दोन्ही ऑप्शन सेम आले. ॲरो फिरवायचा राहिला वाटतं त्यांचं. इथे ॲरो फिरवून टाकू आपण चला. किंवा मग ॲरो फिरवायचा नसेल तर याला 3 करा, याला 2 आणि याला 1. ऑप्शन ए किंवा बी. हा पलक बरोबर. ए बी करेक्ट. नाईस. 9 नंबर. 9 नंबर. In the given VT diagram, what is the relation between P1 P2? D. प्रांजल. कसा केला रे? कसा केला हा क्वेश्चन? VTचा स्लोप असा आहे का रे? PV बरोबर NRT. VTचा स्लोप म्हणजे dV बाय dt का? dV बाय dt. कसा आणायचा इथनं dV बाय dt? P ला कॉन्स्टंट, V चा dV, NRDT. दोन ऑप्शन आहेत ना सॉल्व्ह करायचे, दोन्ही सांगतो. टेक्निक समजून घ्या. आन्सर आला असेल टेक्निक समजून घ्या. dV बाय dt इज नथिंग बट NR बाय P. dV बाय dt हा स्लोप झाला. y चेंज इन y अपॉन चेंज इन x हा स्लोप असतो. तो NR बाय P. आता मला सांगा स्लोप कुणाचा मोठा आहे? हा स्लोप मोठा आहे. तो P2 वाला स्लोप मोठा असेल तर P2 हा छोटा असला पाहिजे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. P1 मोठा पाहिजे. हे एक आन्सर. दुसरा कोणता वे सांगितला मी? काम करा. इथे एक लाईन ड्रॉ करा. लाईन याची लाईन ड्रॉ करा. खूप सिंपल मेथड आहे ही. कधी पण ग्राफ वाला कंपॅरिझन करायचं असेल तर असं करतात. नीट लक्ष द्या रे. लाईन ड्रॉ केली. आता मला सांगा इथे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे दोघांसाठी. कुणाचं व्हॉल्यूम जास्त आहे मला सांगा. कुणाचं व्हॉल्यूम जास्त आहे? V2 जास्त आहे का V1 जास्त आहे? काय वाटतंय? कॉन्स्टंट टेम्परेचरला V2 मोठा आहे ना V1 पेक्षा. आता लावा आयडियल गॅस इक्वेशन. PV बरोबर NRT. टेम्परेचर कॉन्स्टंट सोडून द्या. हे बघा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे या लाईनवर. R कॉन्स्टंट N कॉन्स्टंट. म्हणजे प्रेशर हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे. म्हणजे जर V2 मोठा असेल तर प्रेशर मोठा असला पाहिजे P1. हे कळालं का? लाईनवाली मेथड 10वीला पण वापरायचो आपण ओम्स लॉ मध्ये वगैरे. एक लाईन ड्रॉ करायची आन्सर येतो. किंवा मग ही टेक्निक. बोथ विल वर्क. बोथ विल वर्क. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. 7 झाला ना? 9 झाला. 10. क्वेश्चन नंबर 10. Molar specific heat of ideal gas at constant pressure and constant volume are denoted by Cp and Cv. Cv काय असेल म्हणजे? सिंपल आहे रे. Cv काय होतं? F/2R. ओके. आणि एक रिलेशन पाहिलं होतं ना आपण. गॅमा इज इक्वल्स टू व्हॉट? F+2/F. गॅमा इज इक्वल्स टू 1+2/F. गॅमा -1 इज इक्वल्स टू 2/F. F च्या जागी मी ठेवू शकतो 2 अपॉन गॅमा -1. लेट्स पुट द व्हॅल्यू. F/2च काढा ना. F/2च काढा ना इथनं. डायरेक्ट उलटा करायला. F/2 इज 1 अपॉन गॅमा -1. ही व्हॅल्यू इथे पुट करा. ही व्हॅल्यू इथे पुट करा. काय आला? 1 अपॉन गॅमा -1 इंटू R. हे आन्सर आहे. सीपी विचारला असता तर रे सीपी. सीपी म्हणजे सीबी ला मल्टिप्लाय करा गॅमाने. खतम. सीपी विचारला असतं. सीबी ला हे, सीपी ला हे. 10 नंबर. 10. सोपा आहे. तुम्ही ही सिक्वेन्स लक्षात ठेवा. आन्सर बरोबर दिले सर्वांनी.
ही सिक्वेन्स मी जे म्हणतो ना ती सिक्वेन्स लक्षात ठेवा का मी रिवाइज करतो परत एकदा. डेल्टा यू चे फॉर्म्युले एन सी व्ही डेल्टा टी एन इंटू एफ बाय टू आर डेल्टा टी एन इंटू आर अपॉन गामा मायनस वन डेल्टा टी. डेल्टा यू चे हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहेत. 11 नंबर. During an adiabatic process, pressure of the gas is found to be proportional to cube of its temperature. ते मगाशी गेला होता रे असा क्वेश्चन, आठवते का बघा. प्रेशर काय सांगते, प्रेशर इज प्रपोर्शनल टू क्यूब. गॅमा काढून सांगा म्हणे किती आला. बघा आपलं रिलेशन काय होतं पी आणि टी मध्ये, आपले रिलेशन असे होते, हा एक, हा एक, हा एक. हा वापरूयात ना. हा वापरण्यासाठी थोडेसे चेंजेस केले पाहिजे. या रिलेशनला लिहून घेतो मी आधी. ठीक आहे. टी रेस टू 1 माइनस गामा इज इक्वल्स टू सी अपॉन टी रेस टू गामा. ठीक है. T1 माइनस गामा इज इक्वल्स टू टी रेस टू माइनस गामा इंटू सी. प्रोपोर्शनॅलिटी करायचा आहे तो 1 माइनस गामा इज प्रोपोर्शनल टू टी माइनस गामा. इथे मला काहीच नकोय तर मी इथे पॉवर घेतो. किती घ्यायचा रे पॉवर मला, 1 अपॉन 1 माइनस गामा प्रोपोर्शनल टू माइनस गामा अपॉन 1 माइनस गामा. वन माइनस गामा कैंसल. P proportional to T raised to माइनस गामा अपॉन 1 माइनस गामा. आता या दोघांना कम्पेअर करा बरं, या दोघांना. पहिला मी इथे लिहितो परत, P proportional to T raised to माइनस गामा अपॉन 1 माइनस गामा. आता ह्याची व्हॅल्यू 3 आहे का, याची व्हॅल्यू 3 आहे का, तो माइनस गामा अपॉन 1 माइनस गामा इक्वल्स टू 3. क्रॉस मल्टीप्लाय, माइनस गामा 3 माइनस 3 गामा, माइनस 3 गामा इकडे आणा. This will become 2 gamma equals to 3 P by 2. अगेन चांगला क्वेश्चन. या टाइपचे क्वेश्चन रिपीट होणार आहेत. ए बरोबर, पलक एकदम बरोबर. बरोबर. संस्कृती बरोबर. रिलेशन विसरू नका, ते महत्वाचे. चलो 12 नंबर या. 12. A gas is taken from A to B. So A to B, A to B, B to C, okay, C to A, cyclic झाली. What is the net work done in by the gas? Area inside the cycle. Clockwise है का एंटी क्लॉकवाइज है सायकल, क्लॉकवाइज. वर्क डन इज पॉझिटिव्ह. हाफ बेस इंटू हाईट. बेस किती आहे 8, नाही नाही 8 नाही आहे 7. 7 मायनस 2 5. आणि हा फॅक्टर पण घ्यायचा, विसरायचा नाही, फॅक्टर विसरायचा नाही. हाईट हाईट 6 मायनस 2 4 आणि फॅक्टर 5. 5 आणि 4 20 बाय 2 इज 10 अँड 5 मायनस 3 विल बी 2. 10 इंटू 100 हा 1000 आला. माझा आन्सर सी येतोय, सी. एकदम बरोबर प्रांजल. बरोबर, पलक बरोबर, सर्वांचा बरोबर आहे. 13 13 13 13 14 13 13. अगेन एक चांगला क्वेश्चन आहे. काय सांगितले पॉवर, मोनो ॲटॉमिक गॅस म्हणजे गॅमा किती आला 5/3. इवन दिलाय त्यांनी. पी आणि व्ही वरनं आयसोथर्मली एक्सपांड झाला 2V ला, आयसोथर्मली एक्सपांड झाला. मी जरा इथे सायकल काढतो.
जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ आपण. ठीक आहे. काय झालं म्हणतायत ते? पी आणि व्ही वरनं एक पॉइंट घेतो कुठेतरी, त्याच्यावरनं 2V ला जायचंय. ठीक आहे. वा, हे आहे पी आणि व्ही. इथनं जायचं इथे, राईट. आयसोथर्मली जायचं, आयसोथर्मली. आयसोथर्मली गेलो आपण. व्ही वरनं व्हॉल्यूम काय झालं सांगा? व्ही वरनं व्हॉल्यूम हे आहे व्ही, आलो 2V ला. अरे आयसोथर्मली म्हणजे पीव्ही बरोबर कॉन्स्टंट करे, पीव्ही बरोबर कॉन्स्टंट. ठीक आहे. मग पीव्ही बरोबर कॉन्स्टंट म्हणजे P1 V1 इज इक्वल्स टू P2 V2 का? P1 P होता, V1 V होता, P2 माहित नाही, V2 2V आहे. V कॅन्सल. तो P2 इज P/2 का? तो हे जे आहे हे होता P आणि हा आहे P/2. फाईन सर. तर पुढे काय करायचंय? पुढे वाचा 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 पुढे. देन एडियाबॅटिकली टू व्हॉल्यूम 16V. आता 16V ला जायचं एडियाबॅटिकली, म्हणजे अजून व्हॉल्यूम वाढवायचे आपल्याला एडियाबॅटिकली. असं असं जायचंय कुठेतरी, बरोबर. पुढे घेतो मी. हे जे व्हॉल्यूम आहे ना, हे 16V आहे, 16V. आणि एडियाबॅटिकली जायचं. बरं, कोणत्या प्रेशरवरनं गेलो रे आपण एडियाबॅटिकला? हा आपला P1 आहे का? हा आपला V1 आहे का? आता हा आपला V2 आहे का? V2. त्यांनी विचारले व्हॉट इज फायनल प्रेशर. इझी आहे. एडियाबॅटिकला फॉर्म्युला P1 V1 रेस टू गामा इज इक्वल्स टू P2 V2 रेस टू गामा. तो फायनल प्रेशर काढायचं ना. P2 बाय P1 इज इक्वल्स टू V1 बाय V2 रेस टू गामा. V1 ची व्हॅल्यू 2V, V2 ची व्हॅल्यू 16V रेस टू पॉवर गामा इज 5/3. P2 is P2 but P1 is P/2. काय कॅन्सल झाला? V कॅन्सल. 1/8 5/3, राईट. 1/8 ला असं लिहू का? 1/2 चा पॉवर 3, याचा पॉवर 5/3. सांगा, पॉवरचा पॉवर आला तर काय करायचं होतं? मल्टिप्लाय. 1/2 3 इंटू 5/3, 3 कॅन्सल. 1/2 चा 5th म्हणजे 1/32. इकडे आहे P2 अपॉन P/2. So P2 is equals to P/2 into 1/32. I think answer should be P/64, which is nothing but option C. समजले का रे? समजतंय का पहा? काय डाऊट याच्यामध्ये? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. A thermodynamic system undergoes a cyclic process. Cyclic है हाँ? A, B, C, D, A. Work done by the system. एक काम करा, आता तुम्हाला इथे थोडंसं कन्फ्युज होत असेल, सर हे इथे असं क्लॉकवाईज दिसतंय, ते अँटी क्लॉकवाईज दिसतंय. तुम्ही एक काम करा, याला 2 प्रोसेसमध्ये तोडा. एक प्रोसेस ही घ्या OBC, एक प्रोसेस ही घ्या OBC, आणि दुसरी प्रोसेस घ्या OAD. ॲरोज असे आहेत, असे ॲरो आहेत. ठीक आहे. BOCचा आन्सर सांगा. BOC वर्क डन इज इक्वल्स टू हाफ बेस. बेस इज V0, बरोबर आहे का? बघा, 2V मायनस V0. हाईट इज P0, आणि ही प्रोसेस अँटी क्लॉकवाईज आहे, सो मायनस P0 V0/2. ठीक आहे. आता या प्रोसेसचं वर्क डन सांगा. या प्रोसेसचं हाफ बेस इज V0
and height is what? Height is p naught आणि clockwise आहे सो पॉझिटिव्ह. सो p naught v naught by 2. आता एक काम करा, हे W1 आणि W2 ऍड करून टाका. ऍड केल्यावर आन्सर काय येईल? 0. आणि असंही कळतं ना रे, जेवढा एरिया वरती आहे पहा, जेवढा एरिया वरती आहे तेवढाच ते एरिया खालच्या साईडला आहे. आणि एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, तो काय होऊन जाईल? कॅन्सल आउट होऊन जातील. 7 जणांचा आन्सर आले. गुड, सगळ्यांचं डी एकदम बरोबर. नेक्स्ट. फिफ्टीन. Ideal gas is compressed to half of its initial volume by means of several process. Which of the following results work done, maximum work done? हे आठवते का तुम्हाला? एक्सपान्शनची आणि याची एक मी तुम्हाला हे दिलेलं ग्राफ काढून दिलेला. एक ग्राफ एक्सपान्शनचा होता. एक्सपान्शनचा काढतो आधी. इथे कॉम्प्रेशन विचारल्या, नीट वाचायचं एक्झाम मध्ये. चला, 1 वरनं 2 ला गेलो. ही कोणती प्रोसेस आहे? आयसोबारिक. 1 वरनं 2 ला गेलो इथे. 4. ही कोणती? आयसोकोरिक. ही एक आहे, ही एक आहे. हे 4, 5 हे 6 असं काहीतरी आहे समजा. ठीक आहे. हा कोणता प्रोसेस होता? हा आयसो बारीक. हा कोणता आहे? आयसो थर्मल. हा कोणता आहे? इडिया बॅटिक. आणि हा आयसो कोरिक. आता मला सांगा, सगळ्यात जास्त वर्क कशाचं येईल? सगळ्यात जास्त वर्क कशाचं येईल? वर्क डन इन आयसो बारीक इज ग्रेटर दॅन वर्क डन. कसं काढलं मी हे? एरिया अंडर द कर्व ना, त्या खाली एरिया जास्त आहे ना, मोर दॅन आयसोथर्मल इज मोर दॅन इडियाबॅटिक. आणि याचा तर 0 सोडून द्या. पण ही सिक्वेन्स कशासाठी आहे? ही सिक्वेन्स एक्सपान्शनला आहे. आपल्याला काय हवंय? कॉम्प्रेशन. आता कॉम्प्रेशनचं पहा, कॉम्प्रेशन पहा. कॉम्प्रेशन मध्ये इथून ते इथे इथे जायचं. इथे कॉम्प्रेशन करायचं. 1 नंबर वरनं असं कॉम्प्रेशन करतो. हे काय झालं? आयसोबारिक. हे एक झालं. हा एक आला, हा एक आला, हा एक आला. तो हा काय झाला रे? 1 2 3 4 5. हे काय आहे? 1 2 3 आयसोकोरिक. 1 2 4 हे आहे एडियाबॅटिक. जास्त स्लोप वाली एडियाबॅटिक असते. ही आहे आयसोथर्मल. ही आहे आयसोबारिक. सांगा मला सिक्वेन्स. सिक्वेन्स काय असेल इथे? सगळ्यात जास्त एरिया कशाच्या खाली आहे? एडियाबॅटिकच्या खाली आहे ना. एडियाबॅटिक. सो असं लिहू का? वर्क डन इन एडियाबॅटिक is more than work done in isothermal is more than work done in isobaric. आता मला सांगा, एक्झाम मध्ये तुम्ही आधी रीड कराल ना प्रॉपर. संस्कृती, अस्मिता, एडियाबॅटिक बरोबर करेक्ट. कधी कॉम्प्रेशन दिला असेल तर, एक्सपान्शन दिला असतं तर काय आलं असतं आन्सर? एक्सपान्शन दिला असतं तर आन्सर काय आलं असतं? आयसोबारिक. कॉम्प्रेशन आहे तर आन्सर काय येईल? एडियाबॅटिक. कॉम्प्रेशन म्हणजे व्हॉल्यूम कमी झालं पाहिजे ना. फरक समजतोय का लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड मध्ये? ओके. 16 नंबर. 16 नंबर. 1 mole n equals to 1. आयडियल डायटॉमिक गॅस. डायटॉमिक डिग्रीज ऑफ फ्रीडम 5. आयडियल आहे.
Transition A to B along path AB. Along path AB. What is the change in internal energy? What is formula for change in internal energy? Sir, NCV delta T. पण सर मला डेल्टा टी माहित नाहीये. डेल्टा टी माहित नाहीये. डेल्टा टी माहित नाहीये. ओके. टी डेल्टा बी करता येईल का बघा. काहीतरी करता येईल का बघा. कोणती प्रोसेस आहे ही? डेल्टा टी इथून इथे काहीतरी करता येईल याला आपल्याला. काय करता येईल बघा. नंबर ऑफ मोल 1 आहेत. टीव्ही ला मी F/2R लिहू शकतो. हा T2 मायनस T1 आहे. आयडियल गॅस इक्वेशन वापरा. डिग्रीज ऑफ फ्रीडम 5 आहेत. 5/2 इंटू R. ठीक आहे सर. T2 ला काय लिहू. आयडियल गॅस इक्वेशन प्रमाणे PV इज इक्वल्स टू NRT. नंबर ऑफ मोल 1 आहेत. सांगा T2 ला काय लिहिलं पाहिजे. तर T2 ला लिहिलं पाहिजे P2 V2 बाय R. करेक्ट सर. मायनस P1 V1 बाय R. R कॉमन काढूयात. 5/2 वरती R खाली R आतमध्ये राहिला. P2 V2 मायनस P1 V1 बस R कॅन्सल. हा एक क्वेश्चन चांगला होता. थोडासा वेगळा आहे. इक्वल्स टू 5/2 सांगा P2 V2 ची व्हॅल्यू. हा 1 आहे. हा 2 आहे. P2 किती आहे. 2 6 किलो पास्कल M3. 2 आणि 6 12 इंटू 10चा पॉवर 3. ओके सर. करेक्ट आहे. मायनस P1 V1 5 4 जे 20 झाला. 20. ओके सर. पॉवर किलो पास्कलचा 10⁻³ 12 मायनस 20 मायनस 8 10⁻³ इंटू 5/2 2 4 मायनस 20 आणि 10⁻³ ला किलो जूल लिहितो मी. किलो जूल. तो आन्सर काय यायला हवं. ए. आणि तुम्ही मेसेज केला आहे ए. गुड. बरोबर. करेक्ट करेक्ट. अन्वेषा ए. बरोबर. चला 17 ला या. 17 काय सांगितलं. फिगर shows 2 paths that may be taken by the gas to go from A to C. समजते का रे. एक पाथ असा आहे. असा A to C एक पाथ असा आहे. एक पाथ डायरेक्ट आहे. ठीक आहे. AB मध्ये 400 जूल हीट ऍड केली. AB साठी सॉल्व्ह करतो. AB साठी 400 जूल ऍड केली म्हणजे प्लस आहे. प्लस. आणि BC मध्ये 100 जूल ऍड केली. BC मध्ये 100 जूल ऍड केली. टोटल किती ऍड केली. ABC मध्ये टोटल किती ऍड केली. 500 ऍड केली ना. ठीक आहे. ABC मध्ये 500 ऍड केली. आता हीट ऍब्झॉर्ब किती आहे म्हणे AC मध्ये. बघा काय थोडंसं लक्ष द्या. मला सांगा ABC मध्ये वर्क काढता येईल का रे. ABC मध्ये वर्क म्हणजे हे काढता येईल का. हे एरिया अंडर द कर्व काढता येईल का. क्यू आलाय ना. क्यू. ABC मधला क्यू आलाय. वर्क आला तर डेल्टा यू निघेल ना. समजलं सर. समजलं. चला पटकन एरिया काढून घ्या. याचा खालचा एरिया. हा पूर्ण पूर्ण हा पूर्ण रेक्टँगल आहे. बेस किती आहे. बेस 2 इंटू 10⁻³ आणि हाईट किती आहे. पूर्ण हाईट 6 इंटू 10⁻⁴. व्हॉट इज द आन्सर. आन्सर किती आलं पहा. याचा आन्सर आलं 12 इंटू 10चा पॉवर 1. 120 जूल आलं सर वर्क. डेल्टा यू सांगा मला. डेल्टा यू इज Q मायनस W. 500 मायनस 120 दॅट इज 380 जूल. पण हे डेल्टा यू हे आन्सर नाहीये. इथे काय सांगितलंय. व्हॉट इज द हीट ऍब्झॉर्ब. हीट काढायची आहे. क्यू. कोणत्या प्रोसेस साठी. AC. आता AC ला जाऊ. मला सांगा AC मध्ये वर्क किती आहे रे. AC मध्ये वर्क हे किती. हे एवढा पार्ट. हा पार्ट काय ट्रॅपेझियम आहे का. ट्रॅपेझियमचा एरिया कसा काढतो. ट्रॅपेझियमचा एरिया हाफ सम ऑफ पॅरलल साइड. सम ऑफ पॅरलल साइड्स टू
plus 6, 8 into 10 raised to 4 into perpendicular distance 4 minus 2, 2 into 10 raised to minus 3. 2 will get cancelled. This answer will comes out to be 80. या केसमध्ये वर्क डन इज 80 आहे. 80. आता सांगा मला डेल्टा क्यू किती आला? डेल्टा यू प्लस डब्ल्यू 380 प्लस 80. आन्सर इज 460. खूप चांगला क्वेश्चन आहे हा. स्टार करा या क्वेश्चनला. हा चांगला क्वेश्चन आहे. बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतात. बी आन्सर एकदम बरोबर. साक्षी बरोबर. बरोबर बरोबर. प्रांजल अन्वेषा बरोबर. वेळ लागतो रे या क्वेश्चनला. एवढं लवकर कसं येत आहे? सतरा समजला क्वेश्चन? एखादा क्वेश्चन डिफिकल्ट गेला असेल तर लिंक शेअर करतो मी. रेकॉर्ड करतोय ते पाठवून दे. 18 18. Gas is compressed isothermally to half of its initial volume. Fine. V2 is V1 by 2 provided temperature is constant. Same gas is compressed separately through the adiabatic process until the volume is again reduced to half. Then compressing the gas isothermally will require more work to be done. Compressing the gas through adiabatic will require more work to be done. अशीच आपण लर्न केलं रे. कॉम्प्रेशनला सिक्वेन्स काय होती? वर्क डन एडियाबॅटिक, वर्क डन आयसोथर्मल, वर्क डन आयसोबारिक. पटकन आन्सर काढू शकता तुम्ही. आय थिंक लास्ट टाइमचा क्वेश्चन रिपीट झाला आहे. 18 चा आन्सर काय सांगाल? आय थिंक बी बरोबर आहे. आय थिंक बी बरोबर. येस पलक बरोबर, संस्कृती बरोबर, अस्मिता बरोबर. आत्ताच पाहिलं होतं रे आपण थोड्या वेळापूर्वी. 19. 1 mole of gas obeying the relation P into V minus B is equals to RT. ठीक है. Is made to expand from a state with coordinates P1 V1 to P2 V2 along a process that is depicted by straight line on PV diagram. What is the work done? उफ, हे पहा. काय दिलंय आपल्याला? त्याला असं सांगितलंय P1 V1 वरनं P2 V2 ला एक स्ट्रेट लाईन प्रोसेस आहे. अशी प्रोसेस आहे. P1 V1 वरनं एक्सपान्शन होत आहे आणि P2 V2 येतं. वर्क डन विचारलं. सिंपल आहे रे. हा काय आहे? P1. हा काय आहे? P2. हा काय आहे? V1. हा काय आहे? V2. वर्क डन काढा म्हणे. अरे वर्क डन म्हणजे काय असतं? वर्क डन म्हणजे हे ना, एरिया एरिया इनसाइड द एरिया अंडर द कर्व. फाइंड करा. हा ट्रॅपेझियम आहे. ट्रॅपेझियम म्हणजे काय? W इज इक्वल्स टू हाफ सम ऑफ पॅरलल साइड्स. ही पॅरलल साइड P2 आहे, ही P1 आहे. P1 प्लस P2 इंटू हे काय? हे P2 मायनस V1. हेच आन्सर असलं पाहिजे ना. बघा ऑप्शन. आय थिंक बी ऑप्शन आहे. बी. समजतंय का रे? काय डाऊट याच्यामध्ये? डन. क्वेश्चन नंबर 20. काय सांगितलंय? Volume of 1 mole of ideal gas with adiabatic exponent gamma
इज चेंज अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन. V इज अ कॉन्स्टंट म्हणजे V इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे T ला, असं काहीतरी आहे. Amount of heat absorbed by the gas in the process if temperature is increased by delta T. टेम्परेचर वाढला डेल्टा टी ने, एडियाबॅटिक एक्सपोनंट गॅमा आहे, टेम्परेचर डेल्टा टी ने वाढला, क्यू किती आहे असं विचार. क्यू किती आहे? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स लावा लागेल. क्वेश्चन तेवढा सोपा नाही वाटत आहे. फॉर्म्युले वगैरे लावू आपण प्रॉपर. चला एक एक फॉर्म्युला घ्या. क्यू काढायचा आपल्याला. क्यू निघणार आहे डेल्टा यू प्लस डब्ल्यू वर्ग, राईट. डेल्टा यू चे फॉर्म्युले आठवा जे तुम्हाला मी सांगितले होते. एन सी बी डेल्टा टी, दुसरा काय होता F/2R डेल्टा टी, आणि तिसरा मी तुम्हाला सांगितलेला NR डेल्टा टी अपॉन गामा -1. ठीक आहे. राहिला प्रश्न कशाचा? वर्क डन. वर्क डन काढण्यासाठी प्रोसेस तर सांगितलीच नाही रे. जनरल फॉर्म्युला वापरावा लागेल. जनरल फॉर्म्युला काय होता? W इज इक्वल्स टू PdV V1 टू V2. जनरल फॉर्म्युला वर्क डनचा, बरोबर. P ला रिप्लेस करा आयडियल गॅस इक्वेशन वापरून. PV इज इक्वल्स टू NRT. तो P इज NRT बाय V. फाइन. रिप्लेस करतो, इंटिग्रेशन NRT बाय V dV. प्रोसेसचं नाव कुठेच दिलं नाहीये, एडियाबॅटिक नाही दिलं, हे येऊ शकत आपण ते. जे कॉन्स्टंट आहे ते बाहेर काढा. V1 टू V2 ते कॉन्स्टंट आहे, बाहेर काढा. N कॉन्स्टंट आहे. B ला रिप्लेस करावं लागेल ना, B बाय T, किंवा T ला रिप्लेस करावं लागेल. T ला रिप्लेस करावं लागेल. T व्हेरिएबल आहे, B च्या फॉर्म मध्ये आणावं लागेल. ठीक आहे. NR बाहेर आला, T च्या जागी आला B बाय V इंटू 1 बाय V dV V1 टू V2. हे समजलं का? T ची व्हॅल्यू टाकलेली समजलं. T ची व्हॅल्यू इथनं टाकली. ठीक आहे. इक्वल्स टू T पण बाहेर आला, NRB ब्रॅकेट ते 1 बाय V स्क्वेअर आहे का रे? 1 बाय V स्क्वेअर dV, बरोबर. ठीक आहे. NRB ह्याला असं लिहू का मी? V चा पॉवर -2 dV, बरोबर का? ओके. ते इंटिग्रेशन काढलं तर असेल का? NRB V चा पॉवर 1 ने वाढवायचा, तोच खाली लिहायचं. लिमिट्स आहेत V1 टू V2. फाइन. ठीक आहे. NRB इथे मायनस बाहेर आला, -1 बाहेर आला, V रेस टू -1 म्हणजे 1 बाय V आला. ते लिमिट्स आल्या V1 टू V2. ओके सर. नेक्स्ट -NRB 1 बाय V2 - 1 बाय V1. म्हणजे हा असा झाला का रे? NRB 1 बाय V1 - 1 बाय V2. काय केलं मी? मायनस साईन आत टाकला. मायनस साईन आत टाकला तर हा मायनस झाला आणि हा प्लस झाला. आता रिप्लेस करा ना, या इक्वेशनला रिप्लेस करू आपण. वर्क डन इज इक्वल्स टू NR B ने मल्टिप्लाय करून टाका, B बाय V1 मायनस B बाय V2. या एक्सप्रेशन वरनं सांगा B इज इक्वल्स टू B बाय T. दिस इज गिवन, हे गिवन आहे. मग B बाय V1 हा T1 झाला का? आणि B बाय V2 हा T2 झाला का? W इज इक्वल्स टू NR T1 मायनस T2 झाला का? म्हणजे हा मायनस NR T2 मायनस T1 झाला का? त्या मायनस NR डेल्टा T झाला. आरामात बघा. W इज मायनस NR डेल्टा T. हे समजलं का सगळ्यांना? तो डेल्टा यू काढला होता, W त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे, जो की मायनस NR डेल्टा T आहे. NR डेल्टा T कॉमन काढा आता. त्याला 1 अपॉन गामा -1 -1 हा झाला NR डेल्टा T 1 मायनस ने याला मल्टिप्लाय करा,
1 सोबत ब्रॅकेट टाकला अपॉन गामा मायनस 1. ब्रॅकेट ओपन करा. एनआर डेल्टा टी ब्रॅकेट 1 मायनस गामा प्लस 1 अपॉन गामा मायनस 1. तो काही कॅन्सल होणार नाहीये आणि आन्सर येईल एनआर डेल्टा टी 2 मायनस गामा अपॉन गामा मायनस 1. दिस शुड बी द फायनल आन्सर. नंबर ऑफ मोल्स 1 आहेत. 1. ती बरोबर बरोबर अस्मिता. थोडस लेंदी आहे रे, बरंच लेंदी आहे. चांगला क्वेश्चन आहे. प्रोसेस सांगितलेली ना, एडियाबॅटिक प्रोसेस घेऊ नका. एडियाबॅटिक घ्याल तर हे आन्सर काढून बसाल, जे की रॉंग आहे. हे काढलं तर हे सीपी आहे किंवा जे काय असेल ते क्यू, हे पण रॉंग आहे. स्लोली पाल, नाही समजलं तर परत एकदा पहा. व्हिडिओ लिंक शेअर करतो. पुढे 21. प्रोसेसची नावं ओळखा म्हणे. एक नंबर काय? एक नंबर ही अशी आहे. कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे का रे एक नंबर? एक नंबर कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे का? स्ट्रेट लाईन दिसते का? स्ट्रेट लाईन दिसते का अशी? स्ट्रेट लाईन दिसते का? पहा. कट करते का व्हॉल्यूमला? करते सर, यस. तो एक नंबर आहे आयसोकोरिक. 2 नंबर रे, 2 नंबर अशी काहीतरी करवाली आहे अशी. 3 नंबर आयसोथर्मल आहे का रे? 3 नंबर आयसोथर्मल. 3 नंबर आयसोथर्मल आहे का? 3 नंबर इज आयसोथर्मल. 4 नंबर इज आयसोबारिक. 4 नंबर इज आयसोबारिक. 2 नंबर शुड बी एडियाबॅटिक. नाही समजलं तरी 2 नंबर एडियाबॅटिक आहे, कळून जाईल की एडियाबॅटिक आहे का सर. बघा, रेडवाल्याचा स्लोप हा या ब्लू वाल्यापेक्षा जास्त आहे का? बघा, रेड वाल्याचा स्लोप ब्लू वाल्यापेक्षा जास्त आहे का? कळते का? एडियाबॅटिक आणि आयसोथर्मलचा फरक कसा ओळखायचा? ब्लूचा स्लोप पेक्षा रेडचा स्लोप जास्त. व्हॉट इज द आन्सर? पी ला सी आणि डी गेले. क्यू ला ए म्हणजे बी पण गेला. आय थिंक आन्सर इज ए. येस येस, सगळ्यांचं बरोबर. 22. 22 काय दिलंय पहा. सॅम्पल ऑफ 0.1 ग्राम ऑफ वॉटर. मास दिलाय रे वॉटरचा. 0.1 ग्राम ॲट 100 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर दिलाय 373 केल्विन. केल्विन मध्ये हँडल करा. प्रेशर 1 atm आहे, ही व्हॅल्यू 1 atm ची आहे. रिक्वायर्स 54 कॅलरी ऑफ हीट टू कन्वर्ट इनटू स्टीम. कॉन्स्टंट टेम्परेचरला कन्वर्ट करायचं, स्टीम मध्ये कन्वर्ट करायचं, स्टीम मध्ये. इथं व्हॉल्यूम ऑफ स्टीम प्रोड्युस्ड इज 167. फायनल व्हॉल्यूम पण दिले. मी जरा बरेच कॅल्क्युलेशन दिसते त्याच्यात. काय काय दिले थोडस लिहूयात परत एकदा. रिसेंटली जे क्वेश्चन आलेत ना 20च्या आसपास, ते थोडेसे कॅल्क्युलेशन ओरिएंटेड होते. फायनल व्हॉल्यूम आहे 167.1. ज्यांना सीसी नाही कळालं, सेंटीमीटर क्यूब आहे. 10⁻⁻6 मीटर क्यूब आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी काढा म्हणतो. चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी काढायला सांगितली आपल्याला. चेंज इन इंटरनल एनर्जी काढण्यासाठी आपल्याला एकच फॉर्म्युला माहिती आहे, डेल्टा क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस, राईट. डेल्टा यू काढायचा असेल तर डेल्टा क्यू मायनस डब्ल्यू करावे लागेल. 100 डिग्री पाण्यापासून स्टीम कन्वर्ट करायचे आहे तर किती हीट दिली? 54 कॅलरी हीट दिली ना. डेल्टा क्यू क्लिअर आहे आपल्याला 54, पण हे कॅलरी आहे. कॅलरीचं जूल करायचं असेल तर 4.2 ने मल्टिप्लाय करावं लागतं. आणि वर्क किती झालं? वर्क पी डेल्टा व्ही झालं ना. पी डेल्टा व्ही कॉन्स्टंट प्रेशरला असतं ना. पाणी गरम करतो म्हणजे काय करतो तेव्हा आपण? ऍटमॉस्फेरिक प्रेशरला आहे ना, कॉन्स्टंट प्रेशरला असतं.
ठीक आहे. 54 into 2 is 108. 10 आला इथे. 54 into 4 20 216 and 10 226.8. हे आलं हीट. मायनस प्रेशर. प्रेशर इज 10⁵ घेतो सध्यासाठी. व्हॉल्यूमचा चेंज मला फायनल माहिती, इनिशियल माहित नाहीये. पण इनिशियल माहित नाही तर मास माहिती आहे ना. इनिशियल व्हॉल्यूम म्हणजे काय? डेन्सिटी इज व्हॉट? मास बाय व्हॉल्यूम. So volume is mass by density. Mass is 0.1 gram, which is -3 divided by density. पाण्याची 1000 असते. पाणी होतं ना आधी, नंतर स्टीम झाली ना. स्टीमची डेन्सिटी डिफरंट असते, पाण्याची डिफरंट आहे. पाण्याची 1000 म्हणजे हा 10⁻⁻⁴ आणि हे -3 म्हणजे -7 आहे. -7. तो P आला 10⁵. डेल्टा V मध्ये 10⁻⁻6 नाही, 167 आहे ना. 167.1 10⁻⁻6 minus initial volume is -7. मला एक सांगा, हा 226.8 झाला मायनस 10⁵ आला. हे मायनस नाही होऊ शकत रे. पॉवर सेम नाहीये. पॉवर सेम करा. पॉवर सेम करायचा असेल तर मी एक काम करतो, 167.1 ला 1671 करतो. हा -7 आणि -7 म्हणजे इथे 1 आहे. 1 याला सॉल्व्ह केलं तर असा आला का 226.8 मायनस 10⁵ इंटू याच्यातनं 1 ला मायनस करा. 1670 आणि 10चा पॉवर -7 आहे. ते 5 आणि -7 म्हणजे -2 झाले. 226.8 मधनं 10⁻² टाका इथे, म्हणजे 16.7 आला. मायनस करा आरामात. 8 - 7 इज 1. 6 - 6 इज 0. 2 - 1 is 1 and this is 210.1 joule. This should be the answer. कोणता ऑप्शन आहे चेक करूयात आपण. चेक करूयात. परत जातो मी या साइड. 208 दिसते आन्सर इथे. 208 आपलं 210 आलं होतं. 208 ऑप्शन आहे. बघून घ्या सोल्युशन आरामात. समजला? चलो पुढे. क्वेश्चन नंबर 23. The volume of monoatomic gas varies with its temperature as per following. हे लाईन ओरिजिन मधनं पास होते रे, म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट असलं पाहिजे. रेशो ऑफ वर्क डन बाय गॅस टू हीट ॲब्झॉर्ब बाय इट. कॉन्स्टंट प्रेशरला दिलेली हीट QP असते आणि कॉन्स्टंट प्रेशरचं वर्क डन W आहे. कॉन्स्टंट प्रेशरच्या वर्क डनचे दोन फॉर्म्युले आहेत, एक P∆V आणि दुसरा NR∆T. खतम. W ला मी टाकणार NR∆T आणि QP काय असतं रे? QP कॉन्स्टंट प्रेशरला दिलेली हीट काय असते? NCP∆T. समजलं का? काय म्हणतोय मी? कसं कळालं मला कॉन्स्टंट प्रेशर? तर स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. कॉन्स्टंट प्रेशरला वर्क डनचे दोन फॉर्म्युले आहेत आणि हीट सप्लाय केली आहे कॉन्स्टंट प्रेशरला, त्याचा फॉर्म्युला NCP∆T. कॅन्सल 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 कॅन्सल. आर आणि सीपीचा फॉर्म्युला मी तुम्हाला ऑलरेडी सांगितला होता आताच. CP F by F plus 2/2 into R. R cancel. 2 upon F plus 2 हे आन्सर असलं पाहिजे. गॅस मोनो आहे, मोनो असेल तर डिग्रीज ऑफ फ्रीडम 3. आन्सर इज 2/5.
ही संस्कृती बरोबर, फलक बरोबर, एकदम बरोबर, छान करताय. 24 एवढा डेटा फास्ट आठवणे चांगले जमतायत, गुड. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस हीट इज नायदर ऍब्सॉर्ब नॉर रिलीज? खूप सोपा आहे. नायदर ऍब्सॉर्ब नॉर रिलीज, एकदम बरोबर. एडियाबॅटिक, बरोबर बरोबर. शिक्षा बरोबर, संस्कृती बरोबर, गुड. 25 साक्षी बरोबर, कुणी साक्षी बरोबर. 25 in which of the, sorry, 25, the PV diagram for ideal gas in a piston cylinder assembly undergoing thermodynamic processes initial to final, okay, along what? Constant pressure. असा क्वेश्चन यायला हवा. किती छान आहे, इझी. 26 ideal gas undergoes 4 different processes from same initial state as shown in figure. ही इनिशियल स्टेट आहे. ही एक आहे एडियाबॅटिक आयसोथर्मल, आत्ताच आपण केलं होतं ना रे. आणि हे कशाचं आहे? एक्सपान्शनचं आहे ना. सांगा 4 नंबर कोण? 4 नंबर आयसोबॅरिक. 1 नंबर कोण? आयसोकोरिक. 2 नंबर कोण? ज्याचा स्लोप जास्त. स्लोप कसं कळतो सर आपल्याला? स्लोप कळतो बाबा टँजंट ड्रॉ करून. बघ, याची टँजंट ही आली, याची टँजंट ही आली. कोणती टँजंट जास्त स्लोपची आहे? खालची वाली. याचा अर्थ काय झालं? हा झाला एडियाबॅटिक. 2 नंबर इज एडियाबॅटिक. आणि 3 नंबर इज आयसोथर्मल. ओळखा आता नाव. त्यांनी कोणतं ओळखायला सांगितलं? द कर्व विच रिप्रेझेंट्स एडियाबॅटिक. सांगा एडियाबॅटिकला कोण आहे? एडियाबॅटिक 2 नंबर का 2 नंबर? आन्सर इज 2. व्ही काय होतं? व्ही साक्षी, व्ही इज व्हॉल्यूम ना. ओके. 26 हा लास्ट होता. ओके, नेक्स्ट चॅप्टर कोणता घ्यायचा कळवाल?